नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये आपण बघणार आहोत पुढे व्हिडिओ गावाकडची. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा. मगाला काय आता पाणी भरायचं, खत टाकायची. किती दिवसाची झाली? 2 महिने झाले. 2 महिन्याची मका झालेली आहे. काय बनले काय मग? पाणी भरायचं काम चालू आहे. हे दंडाने पाणी येत आहे. तिकडं पाणी पडतंय. हा घास आहे. माझे दीर आहेत ते मोठे, त्यांची मका आहे, घास आहे आणि पाणी भरतायत ते. सायपनचं पाणी आहे. हे सायपनचं पाणी आहे, पडतंय. तर हे असं चालू आहे. हा, 25% जावली. नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये मी आलेले आहे आमच्या शेतामध्ये. आमच्या शेतामध्ये पाणी भरायचं काम चालू आहे. अजून खत पाणी घालायचं काम चालू आहे. तर इकडं हा माझा पुतण्या आहे, पाणी भरतो आहे. तर पाणी चाललेलं आहे. मी तुम्हाला पाणी कसं जातं ते दाखवते. तिकडून दंडाने पाणी येतं आहे आणि हा पाणी भरतोय. इकडं बघ, टाटा करा. त्याची मका आहे, मकाला पाणी भरतोय तो. तर हे बघा पाणी शेतातलं, विहिरीतलं पाणी आहे आपल्या. तर त्याची तिकडं विहीर आहे, तुझीच आहे ना ती विहीर? त्याची आहे, नवीन खणलेली आहे. तर तिथून पाणी येतं आहे आणि शेताला चाललं आहे. तर मका आहे, इकडं घास आहे आणि इकडं पण आमची जुनी विहीर आहे सगळ्यांची, भाऊबंधांची. तर असं कामं चालतात शेतीमध्ये. आमचे हे आहेत, तिकडं माझे दीर आहेत, म्हणजे यांचे भाऊ मोठे, भाया म्हणतात आमच्याकडं. तर त्यांचं पण काम चालू आहे, पाणी भरायचं काम. तर हे असं इथून पाणी जातं. इकडून पाणी इकडं चाललेलं आहे. तर तो तिकडं पाणी भरतोय. आणि तिकडं माझे दीर पाणी भरतायत. ही आमची शेती आहे, मका आहे आमची पण. आमच्या वावरात पण एक विहीर आहे.
ती पण समायकी आहे, म्हणजे सगळ्या भावांची, चौघांची. आणि खाली एक विहीर आहे, जुनी विहीर, ती पण समायकी आहे. तर बारी बारीने पाणी घेतात आणि शेती करतात. मका आहे, सगळ्यांनीच मका केली यावर्षी. आमचा असतो, गहू पण असतो, हरभरा असतो सगळा, पण आम्ही पण यावर्षी मका केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, ही मका पण आमचीच आहे, ही खालची मका पण आमचीच आहे. तर ओली आहे, पाणी भरलेलं आहे. तर मकाचा उपयोग गुरांना होतो, कारण गाया दूध देतात ना, तर त्यांचा जोडधंदा इथं आमच्या शेजारी पाजारी सर्वांचा गावातील जोडधंदा दुधाचा आहे. तर ते गाया पाळतात, तर गायांना खाण्यासाठी चारा लागतो, तर तो चारा उपलब्ध करून देण्यासाठी सगळ्यांनी मका केलेली आहे. तर तो त्यांचा पण कमी पडतो, दुसऱ्यांकडून पण ते विकत घेतात आणि त्याचं बारीक मशीनमध्ये करून गायांना देतात. तर हे आमचं खालचं वावर आहे, हे यात पण मका आहे, छोटी आहे. तर इथं पूर्वी जंगल होतं. जंगल म्हणजे असं तिकडं कसं झाडं दिसतात, असे काटेरी झाडं होते. तर ते ट्रॅक्टर आणून सगळे झाडं तोडून एवढी जमीन काढलेली आहे. तर ही जमीन पण आम्हाला वापरायला झाली, आमचीच आहे. ही ती बाभळ आहे, ही आमची जुनी विहीर आहे. हे बघा, हे झाडं रानटी झाडं आहेत, पण आपल्या यूट्यूबमध्ये याच्याविषयी खूप माहिती दिलेली आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की याच्या फुलाच्या खाली आहे ना चीक निघतो. हा चीक आहे ना, खालचा चीक डोळ्यामध्ये घातला, हे बघा पिवळसर निघतो. तर डोळ्यामध्ये घातला ना तर चष्मा लागत नाही असं म्हणतात. हे बघा, पिवळा चीक निघला. तर हा असा डोळ्यात काजळासारखा घालतात, अशी मी परवा व्हिडिओ बघितलेली. तर औषधी आहे, पण आपल्याकडं काही उपयोग कुणी करत नाही. आणि भरपूर झाडं आहेत असे. तर छान चीक आहे बघा, पिवळ्या पिवळ्या कलरचा आहे. तर मी करणार आहे प्रयत्न डोळ्यात घालण्याचा, कारण मी ठरवलेलं आहे की मला मिळालं तर मी डोळ्यात घालणार आहे. तर काय हरकत आहे, आपण आणि यूट्यूब आपलंच आहे, तर जी माहिती सांगितली जाते ती खरीच असते. तर ही आमचं वावर आहे, मका टाकलेली छोटी ही मका. इकडं विहीर आहे, जुनी विहीर आहे. तर मागे आहे ना, इकडं पाणी साचलेलं, मी व्हिडिओ बनवलेली होती, इथं खूप पाणी साचलेलं होतं शेततळ्यासारखं. तर मग आम्ही ते ट्रॅक्टर आणून इथून असं चर मारून घेतला मोठा असा. तर चर मारल्यामुळं आहे ना, जमिनीतलं सगळं पाणी निघून जातं. आणि जे आमच्या वरच्या विहिरी आहेत ना, तर त्या पण सायपांनी आम्ही पाणी याच्यामध्ये सोडून देतो वरून खाली, म्हणजे जमिनीत पाणी राहत नाही. आणि आमच्या जमिनी अशा आहेत की उपळतात पटकन, म्हणजे पटकन वरती पाणी येतं. तर असं इथं भरपूर अडचण आहे, मी चर काढलेलं आहे, अडचण भरपूर आहे. इकडून रस्ता बंद केला वाटतं, तिकडून चालू आहे त्या साईडने. तर पहिला आमचा हाच रस्ता होता. ही आमची जुनी विहीर आहे, आपण जाऊया इकडूनच. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. कुणी नाही आहे इकडे, जंगला टाईप आहे. विहीर आहे ही आमची जुनी. तर आपण जाऊया तिकडे. आलो. हां, तर हे बघा, ही आमची जुनी विहीर आहे. पाणी भरपूर आहे, कारण आता पाटाला पाणी सोडलं आहे. पाटाला पाणी सोडलं ना की आमच्या विहिरींना पाणी येतं, आणि विहिरी पूर्ण भरल्या ना की आमच्या जमिनीमध्ये पण पाणी साचतं. सगळ्या जमिनींमध्ये पाणी असतं, मग ते पाणी काढून द्यावं लागतं. तर मासे पण आहे छोटे छोटे. पाणी खूप स्वच्छ आहे. मासे दिसता का? प्रत्येक वेळेला मी म्हणते काहीतरी खायला आणल, पण निघताना लक्ष राहत नाही. अशी ही आमची जुनी विहीर आहे. ते वरती झाड आहे ना सगळे, म्हणून खाली पाला पाचोळा पडलेला आहे. तर अशा प्रकारे हे आमचं वावर, आमची विहीर आहे. इकडं वाघ वगैरे पण येतात, पण मागे एकदा आला होता इकडं आमच्याकडं. तर ह्या शेजारच्या विहिरीमध्ये पडलेला तिथं विहीर आहे माझ्या पुतण्याची. त्या विहिरीमध्ये पडला होता, तर त्या लोकांनी पकडून नेला मग. तर हे असं आहे. हे जुनं असतं की आपल्या म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी करून ठेवलेलं आहे. त्यांचीच जुनी विहीर आहे. नंतर आम्ही याला कठाडा बांधणार आहे इकडं आम्ही राहायला आल्यावरती. हे बिलायताचं झाड आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्रयोग करायचा आहे, तर आपण परत तिथंच आलेलो आहोत आणि आता आपण प्रयोग करणार आहोत. त्या फुलाच्या खाली जो चीक निघतो ना, तो आपण डोळ्यात घातलेला आहे. तर बघू काय होतं ते. वावर आहे तर पावर आहे. आपण जाऊया तिकडे, मोरपंख सापडतो का बघू. इकडं मोर पण येतात आहे. मोरपंख काय दिसत नाहीये. ही बघा बाभळ आहे, किती छान बाभळ आहे. सावली खाली बसायचं का? सावली खाली बसायचं. ही बाभळ आहे. आम्ही आलेलो आहोत गावाला. तर ही आहे बाभळ. तर त्या बाभळीला आहे ना शेंगा आलेल्या आहेत. ही आमची जमीन आहे.
जमिनीमध्ये हे बाबळीचं झाड आहे, एवढं मोठं हे बाबळीचं झाड आहे. तर ह्या बाबळीच्या झाडाला आहे ना शेंगा आलेल्या आहेत, ह्या वाळलेल्या शेंगा. तर खाली पण पडलेल्या आहेत शेंगा. ह्या शेंगा आहे ना खाली पण पडलेल्या आहेत ह्या. तर ह्या शेंगांचा उपयोग आहे ना आयुर्वेदामध्ये केलेला आहे. तर मी पण अनुभव घेतलेला आहे. तर पूर्वी माझे गुडघे खूप दुखायचे, उठायला बसायला पण त्रास होत होता. तर मी म्हटलं जर आपल्याला अशी सवय लागली तर खुर्चीवरच बसावं लागेल आपल्याला, खाली बसता पण येणार नाही. मग मी काय केलं, मी कुठंतरी ऐकलेलं होतं, जुन्या पुस्तकांमध्ये कुठंतरी होतं की ह्या शेंगा आहे ना पावडर केली आणि सकाळी कोमट पाण्यात घेतली तर आपली पूर्ण अंगदुखी, गुडघेदुखी असेल ना जॉईंट, तर ते सगळं आपलं बरं होऊन जातं. तर याचा अनुभव मला आलेला आहे, मी याचा उपयोग केलेला आहे. तर तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ही काटेरी बाभळ आहे आणि शेंगा खाली पडलेले आहे, झाडाला पण आहे शेंगा. वाळलेल्या शेंगाचा उपयोग करतात. ही वाळलेली शेंगे इथं इकडे भरपूर आहे. पण मग इकडं गावाकडं खूप गोष्टी अशा आहेत की ते औषधी आहेत, पण कुणी त्याचा उपयोग करत नाही. तर मी केलेला याचा उपयोग. तर आता मला काही म्हणजे गोडगे वगैरे काही आजार नाही आहे. तर तुम्ही पण त्याची पावडर कोमट पाण्यामध्ये घेऊ शकता. परत यूट्यूबमध्ये त्या दिवशी पण मी बघितलं, पिशवीत ठेवते, झोळा आहे आपला, सगळं त्याच्यामध्ये आहे. तर हे जे फुलं आहे ना, या फुलांचा पण उपयोग केलेला आहे त्यांनी. तर आपल्याला किती सहज उपलब्ध करून होतं आपल्याला, पण आपल्याला त्याचा उपयोग माहिती नाही आहे आणि असले तरी कोणी उपयोग करत नाही. तर यूट्यूबवरती याचा पण उपयोग आहे, आजारांवरती याचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे मी माहिती दिलेली आहे. धन्यवाद. तुमची काढायची का व्हिडिओ? व्हिडिओ काढायची का? तुमच्या मोबाईलमध्ये बघू. पाणी प्यायचं आहे, प्या ना. तुम्ही दारा मी पिते. असं पकडायचं.
अशा प्रकारे शेतामध्ये आमचं फिरून झालेलं आहे. व्हिडिओ मी बनवलेले आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आणि माझे गावाकडचे नेचर चॅनल बघा, त्याच्यावरती खूप छान छान व्हिडिओ आहेत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. माझे शॉर्ट व्हिडिओ पण बघा, शॉर्ट व्हिडिओ खूप छान छान आहेत. आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न. ते मगाशी मी टाकलेलं होतं ना डोळ्यामध्ये, तर माझे डोळे ना थोडेसे चुरचुरत आहेत. तर त्याच्यामुळं तुम्ही म्हणजे वापरायचं असेल तर वापरू शकता, किंवा मीठ घातलं म्हणून तुम्ही तसं करू नका. हे आमचं म्हसोबाचं देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. तर आजपर्यंत कुणालाही काही त्रास झालेला नाही आहे आणि कोणालाही काही प्रॉब्लेम मोठे झालेले नाही आहेत. तर आम्ही जाताना पूजा केलेली, पाणी पण टाकलं, फूल पण ठेवलेले होते. आता म्हसोबा म्हणजे आमच्या शेताच्या कडेलाच आहे म्हसोबा देवस्थान आहे, तर त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.